एकदा लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना मला एक तरुण भेटला. तो म्हणाला, स्वामीजी, भगवान श्रीकृष्णांना इतक्या गर्लफ्रेंड का होत्या? मी त्याला विचारलं की श्रीकृष्णांना किती गर्लफ्रेंड होत्या हा तुझा मेन प्रॉब्लेम नाही आहे. तुझा मेन प्रॉब्लेम आहे की तुला एकही गर्लफ्रेंड का नाही आहे. तो लाजला. मग मी त्याला विचारलं की अरे तू तरुण आहे तरी सिगरेट का पितो? तो म्हणाला, भगवान शिवजी पण गांजा पित होते. मी म्हटलं, भगवान शिवजी यांनी विषाचा सागर पण प्यायला होता आणि नीलकंठ म्हणून प्रसिद्ध झाले, पण तू विषाचा एक थेंब पण पिऊ शकतो का? तो म्हणाला, नाही. म्हणून आपण भगवंत किंवा महान व्यक्ती यांचं अनुकरण करू नये, त्यांच्या आदेशांचं पालन केलं पाहिजे. अमृत हे सगळ्यांसाठी समान आहे असं नाही आहे. ते पिण्यास आपल्याला अधिकार असायला हवा. जे अमृत पिऊन देवतागण अमर होतात ते अमृत राहूलाही मिळाले होते. इतर दानव अमृत न पिल्याने जिवंत राहिले, पण राहू अमृत पिऊन मृत्युमुखी पडला. म्हणून आपण सर्वांनी भगवंतांचे किंवा इतर महान व्यक्तींचे अनुकरण न करता अनुसरण करणे आवश्यक आहे.